2,000 रुपये आणि पीएम किसानचे 2,000 रुपये असे दोन्ही मिळून 4,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता जमा व्हायला सुरुवात झाली आहे। जर तुम्ही आधार कार्डला बँकेचे खाते लिंक केला असेल तर तुम्हाला आज या 15 जिल्ह्यांमध्ये 4,000 रुपये सोडण्यात आले आहेत। कालच मंत्रिमंडळाची बैठक झाली, त्यामध्ये नमोचे 2,000 आणि पीएमचे 2,000 असे राज्य सरकार व केंद्र सरकार मिळून 4,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सोडण्यात आले आहेत। सकाळपासून या 15 जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना बँकेत 4,000 रुपये जमा झाल्याचा मेसेज सुद्धा आला आहे। जर तुम्हाला अजून पण बँकेच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नसतील तर आज इथून पुढे रात्री 12 वाजेपर्यंत केव्हाही तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये पैसे येऊ शकतात। जर तुमची बँक सरकारने सांगितलेल्या या यादीमध्ये असेल तर तुम्हाला आज पैसे सोडण्यात आले आहेत। सरकारने स्पष्टपणे मागच्या वेळी सुद्धा सांगितलं होतं की तुमच्या घरामध्ये जर तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला सर्वात पहिल्यांदा हे 4,000 रुपये सोडण्यात येतील। तशाच प्रकारे पिवळ्या व केशरी रेशन कार्ड ज्या शेतकऱ्यांच्या घरामध्ये आहे त्यांना सरकारच्या माध्यमातून आता 4,000 रुपये सकाळपासून त्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये सोडण्यात आले आहेत। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता 15 जिल्ह्यांमध्ये नमोचे व पीएमचे आज 4,000 रुपये जमा होणार। पहा कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आता जमा होणार आहेत। नमो शेतकरी सन्मान निधीचा 7वा हप्ता आणि प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा 20वा हप्ता अखेर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झाली आहे। मागच्या आठवड्यामध्येच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे 4,000 रुपये येणार होते, परंतु नरेंद्र मोदी साहेब बाहेरच्या देशामध्ये दौऱ्याला गेले असल्याने शेतकऱ्यांना पैसे सोडण्यासाठी थोडा उशीर झाला। परंतु आज सकाळपासून या महत्त्वाच्या 15 जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना पैसे हे त्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये जमा होऊ लागले आहेत। शेतकऱ्यांना खूप वाट बघावी लागली, परंतु आज पैसे वाटपाला मुहूर्त लागला आहे। जर तुम्ही तुमचा आधार कार्ड बँकेला जोडला असेल तर आज रात्री 12 वाजेपर्यंत तुम्हाला नमोचे 2,000 आणि पीएम किसानचे 2,000 असे टोटल 4,000 रुपये तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये जमा होण्यास आता या ठिकाणी सुरुवात झाली आहे। आज कोणकोणत्या 15 जिल्ह्यांमध्ये पैसे सोडण्यात आले आहेत त्या 15 जिल्ह्यांची यादी देखील सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आली आहे। परंतु शेतकरी मित्रांनो बघा शेतकरी मित्रांनो, पीएम किसानचा मागचा 19वा हप्ता जो आला होता तर तो अनेक बँकांमध्ये आलेला नव्हता। त्याचं कारण म्हणजे आपल्या राज्यामध्ये अशा पण काही बँका आहेत त्यांचं स्वतःचं IFSC कोड नाही आणि यामुळे आता या बँकांमध्ये पैसे पेंडिंगला मागच्या वेळी सुद्धा पडले होते। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून फक्त याच 10 बँकेमध्ये सरकारच्या माध्यमातून पैसे सोडण्यात आले आहेत। मग त्या बँका नेमकं कोणकोणत्या आहेत हे सुद्धा बघणं आता महत्त्वाचं आहे। आपल्या राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत। सर्वच्या सर्व 36 जिल्ह्यामध्ये एकत्र पैसे सोडण्यामध्ये सरकारला अडचण येत असल्याने आज फक्त 15 जिल्ह्यांमध्ये हे पैसे या ठिकाणी सोडण्यात आले आहेत। पुढील आठवड्यामध्ये उरलेल्या जिल्ह्यामध्ये सरकारकडून पैसे सोडण्यात येतील। मग आता कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आज पैसे सोडण्यात आले आहेत, कोणकोणत्या बँकामध्ये पैसे सोडण्यात आले आहेत हे तर तुम्हाला आता समजणारच आहे। पण त्याआधी नेमका हा हप्ता आज कोणाला मिळणार नाही याची सुद्धा यादी सरकारच्या माध्यमातून आता आलेली आहे। सरकारने पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी योजनेचा आता राज्यातील यामधून 60,000 शेतकऱ्यांना यामधून आता अपात्र केलंय, बाहेर काढलेलं आहे। त्याचं कारण म्हणजे मागच्या 2024 या वर्षामध्ये अनेक शेतकऱ्यांची मुलं पोलीसमध्ये भरती झालेली आहेत, काही शेतकऱ्यांची मुले आर्मीमध्ये म्हणजेच मिलिटरीमध्ये गेलेली आहेत, काही शेतकऱ्यांची मुले महानगरपालिकेत सरकारी नोकरीला लागले आहेत। अशा शेतकऱ्यांना आता सरकारने बाहेर काढण्यास सुरुवात केली आहे। आता त्यांना आज हप्ता आलेला नाही। त्यानंतर दुसरी अट सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आता शेतकऱ्यांना लागू करण्यात आली आहे, ती म्हणजे तुमचं उत्पन्न सरकारने हा हप्ता सोडण्यासाठी या ठिकाणी चेक केलंय। आता त्या ठिकाणी आता हप्ता सोडण्यासाठी वेळ का लागला तर बघा त्याचं कारण म्हणजे सरकारने सर्व शेतकऱ्यांची चेकिंग सुरू केली होती। म्हणजे यामध्ये सरकारने सर्व शेतकऱ्यांचं उत्पन्न या ठिकाणी चेक केलं, तुमचा 7/12 उतारा चेक केला। उत्पन्न म्हणजे किती तुमचे वार्षिक उत्पन्न आहे। जर वार्षिक उत्पन्न 5 लाखांच्या वरती असेल तर तुम्हाला हा हप्ता दिला जाणार नाही। आज तुमच्या बँकेमध्ये पैसे सोडले जाणार नाहीत कारण तुमचं उत्पन्न 5 लाख रुपयांच्या वरती त्या ठिकाणी असेल तर तुम्हाला हप्ता आज सोडला जाणार नाही।
त्यानंतर सातबारा उतार्यामध्ये त्या ठिकाणी चेकिंग सरकारच्या माध्यमातून करण्यात आलं। त्यामध्ये तुमची जमीन त्या ठिकाणी 7 एकरपेक्षा जास्त जर जमीन तुमची असेल तर तुम्हाला सरकारच्या माध्यमातून हा हप्ता या ठिकाणी सोडण्यात आलेला नाही। फक्त याच 10 बँकेमध्ये पैसे सोडले आहेत। त्याचं कारण म्हणजे बाकीच्या बँकांना स्वतःचा IFSC कोड नाही, त्यामुळे ते पैसे पेंडिंगला राहतात। हा विचार करून लवकर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जात नाहीत, याचाच विचार करून फक्त 10 बँकेमध्येच हे पैसे सोडले आहेत। आता बघा, फक्त 10 बँकेमध्ये पैसे सोडलेत आणि फक्त याच 15 जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पैसे सरकारच्या माध्यमातून सोडण्यात आले आहेत। त्यामुळे तुमचा जिल्हा यामध्ये आहे का हे सुद्धा बघणं आता तितकंच महत्त्वाचं आहे। जर तुम्ही आधार कार्डला बँकेचं खातं लिंक केलेलं असेल आणि तुमच्या घरामध्ये पिवळं व केशरी रेशन कार्ड त्या ठिकाणी असेल तर तुम्ही आता लक्ष देऊन बघायचं आहे की नेमकं कोणत्या जिल्ह्यामध्ये आणि कोणकोणत्या बँकेमध्ये सरकारच्या माध्यमातून हे पैसे सोडण्यात आले आहेत। कालच मंत्रिमंडळाची बैठक झाली। त्या बैठकीमध्ये स्वतः नरेंद्र मोदी साहेब, पंतप्रधान आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नमोचा 7वा हप्ता आणि प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 20वा हप्ता असे टोटल 2000 अधिक 2000 टोटल 4000 रुपये एकत्र सोडण्याचा निर्णय सरकारने घेतला होता। तशा प्रकारे बँकांना सुद्धा आदेश दिले होते। त्यामुळे कालपासून अनेक शेतकऱ्यांना हे पैसे आता जमा होऊ लागलेत। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये हे पैसे येऊ लागलेत, कोणकोणत्या बँकामध्ये पैसे सोडलेत हे सुद्धा पाहणं आता तितकंच महत्त्वाचं आहे। आता बघा, यामधला पुढचा पॉइंट आहे, ज्यांच्या घरामध्ये एक व्यक्ती सोडून जास्ती व्यक्ती जर PM किसान योजना किंवा नमो शेतकरीचा जर लाभ घेत असतील तर त्यांना आज हप्ता येणार नाही। त्याचं कारण म्हणजे सरकारने ज्यावेळी चेकिंग केली त्यावेळी सरकारला असं लक्षात आलं की घरातील लोक म्हणजे 3 ते 4 जण PM किसान योजनेचा व नमो शेतकरीचा या ठिकाणी हप्ता घेत आहेत, परंतु सरकारचं म्हणणं आहे की गोरगरीब शेतकऱ्यांसाठी ही योजना आहे। आता घरातील फक्त एकच व्यक्ती हा लाभ त्या ठिकाणी घेऊ शकतो। परंतु अनेकांनी काय केलं आहे की वडिलांच्या नावावर 2 एकर जमीन आहे, मुलांच्या नावावर प्रत्येकी 2-2 एकर जमीन आहे, त्यांच्या घरातील 3-4 जण हप्ता घेऊ लागलेत। असं जेव्हा सरकारच्या लक्षात आलं तेव्हा सरकारच्या माध्यमातून नवीन नियमावली या ठिकाणी आता जाहीर केलेली आहे। सर्व शेतकऱ्यांना हा हप्ता मिळणार नाही, फक्त याच शेतकऱ्यांना हा हप्ता दिला जाईल असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलंय। तुम्हाला पण माहितीच आहे, 4 महिन्यातून एकदा नमोचा हप्ता येतो आणि 4 महिन्यातून एकदा PM किसानचा हप्ता येतो। याबरोबर आता मागचा हप्ता जो सोडला त्याला बरोबर या ठिकाणी आता 4 महिने पूर्ण झाले आहेत। या ठिकाणी 4 महिने त्या ठिकाणी पूर्ण झाले आहेत। सकाळपासून अनेकांच्या बँकेमध्ये हे पैसे आता त्या ठिकाणी येऊ लागलेत। यामध्ये आपण पहिल्यांदा पाहूया कोणत्या बँकेच्या खात्यामध्ये हे पैसे आता जमा होऊ लागलेत। ज्या 10 बँका सरकारच्या यादीमध्ये सांगण्यात आल्या आहेत आणि त्यानंतर 10 बँका सांगितल्यानंतर लगेच आपण बघणार आहोत की कोणत्या 15 जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहेत। सर्वात पहिल्यांदा बँक कोणती सांगण्यात आल्या तुम्ही बघायचं आहे। आता बघा, या ठिकाणी पहिली बँक आहे ती म्हणजे HDFC बँक। HDFC बँकेमध्ये जर तुम्ही खातं उघडलं असेल आणि बँकेला आधार कार्ड जर तुम्ही या ठिकाणी जर जोडलेलं असेल तर तुम्हाला हे पैसे सरकारच्या माध्यमातून येऊ लागलेत। त्यानंतर पुढची बँक आहे ती म्हणजे ICICI बँक। या बँकेमध्ये सुद्धा शेतकऱ्यांना पैसे जमा होऊ लागलेत। त्यानंतर पुढची बँक आहे कोटक महिंद्रा बँक। या बँकेमध्ये सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता पैसे हे त्या ठिकाणी जमा होऊ लागलेत। त्यानंतर पुढची बँक आहे महाराष्ट्र बँक। जवळपास जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या बँकेमध्ये खातं खोललंय, त्यामुळे तुम्हाला नमोचे 2000 अधिक PM किसानचे 2000 असे टोटल 4000 रुपये बँकेच्या खात्यामध्ये आता येऊ लागले आहेत। त्यानंतरची पुढची बँक आहे ती म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया। ही सरकारी बँक आहे। जवळपास 90% शेतकऱ्यांनी स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये खातं उघडलं आहे। तुमचं सुद्धा या बँकेमध्ये जर खातं असेल तर सरकारच्या माध्यमातून पैसे जमा होत आहेत। त्यानंतर पुढची बँक आहे पोस्ट ऑफिस बँक। पोस्टामध्ये सुद्धा अनेक शेतकऱ्यांचे बँकेमध्ये खातं असल्याने यांना सुद्धा पैसे हे आता जमा होऊ लागलेत। त्यानंतर पुढची बँक आहे ती म्हणजे बँक ऑफ इंडिया। ही सुद्धा सरकारी बँक असल्याने यामध्ये सुद्धा सरकारच्या माध्यमातून आता पैसे जमा होऊ लागलेत। आता पाहूया आपण जिल्ह्यांची लिस्ट, ज्या जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून हे पैसे आता सोडण्यात आले आहेत। यामधला पहिला जिल्हा आहे वाशिम जिल्हा।
जर तुम्ही वाशिम जिल्ह्यातील शेतकरी असाल आणि तुम्ही आधार कार्डला बँकेचं खातं लिंक केलं असेल तर तुम्हाला हे तुमच्या बँकेमध्ये आता पैसे जमा होऊ लागलेत। त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे नंदुरबार। हा शेतकऱ्यांचा जिल्हा म्हणून या ठिकाणी या जिल्ह्याला ओळखलं जातं। यामध्ये सुद्धा आता लवकरच तुम्हाला त्या ठिकाणी 4000 रुपये जमा होणार आहेत। त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे धुळे, पालघर, ठाणे, जालना, बीड, बुलढाणा, नांदेड, अकोला, परभणी, यवतमाळ, धुळे या सर्व जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून लवकरच पैसे सोडण्यात येणार आहेत। यांना सर्वात आधी पैसे सोडण्याचं कारण म्हणजे हे शेतकऱ्यांचे जिल्हे म्हणून ओळखले जाते। आता बघा, तुम्हाला पैसे तर येणार आहेत, पण त्याआधी तुम्ही तुमचं आधार कार्ड बँकेला लिंक केलाय का बघा। कारण जेव्हा केव्हा इथून पुढे तुम्हाला त्या ठिकाणी बँकेच्या खात्यामध्ये 4000 रुपये सोडले जाणार आहेत। कारण 4 महिन्याचा बघा, 4 महिने आता पूर्ण झालेत मागचा हप्ता देऊन। त्यामुळे आता PM किसानचा हप्ता सोडून आणि नमोचा हप्ता सोडून 4 महिने पूर्ण झाल्याने तुम्हाला त्यामुळे केव्हाही तुमच्या बँकेमध्ये हे पैसे जमा होऊ शकतात। त्यामुळे आधार कार्डला बँकेचं खातं लिंक करून घ्या व तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।